आज आपण बनवूया सुक्या बोंबलाची भाजी। कोल मामाच्या रसोईमध्ये आपलं स्वागत आहे। चला तर मग सुरुवात करूया। बोंबील चांगले साफ करून बारीक तुकडे केले आहे। ते गरम पाण्यामध्ये 5 ते 10 मिनिटं भिजवत ठेवले आहे। भाजीला लागणारे साहित्य 2 मोठ्या आकाराचे कांदे, 1 मोठा टोमॅटो, 5-6 लसूण पाकळ्या, थोडी कोथिंबीर, 1 चमचा आगळ। आता मच्छीतलं पाणी पूर्णपणे काढून घेऊया। कढईमध्ये तेल घालूया। तेल गरम झालं की बोंबील घालून ते थोडे छान भाजून घेऊया। बोंबील थोडे ब्राऊन झाले की ते एका ताटलीत काढून घेऊया। परत त्याच कढईत 2 चम्मच तेल घालून लसणाच्या पाकळ्या घालूया। त्या थोड्या परतल्या की त्यात कांदा घालून घेऊया। कांदा ही 5 मिनिटं परतून घेऊया। कांद्याला थोडा लालसर रंग आला की त्यात टोमॅटो घालून घेऊया। थोडीशी कोथिंबीर आणि मीठ घालून तेही छान परतून घेऊया। कांदा टोमॅटो छान परतून झाला आहे। त्यात सुके मसाले घालूया। थोडीशी हळद, थोडासा गरम मसाला, थोडीशी धने पावडर, 1 चमचा घाटी मसाला, तेही छान परतून घेऊया। सर्व मसाले छान भाजले गेले की त्यात बोंबील ही टाकून छान मिक्स करून घेऊया। आता सर्वात शेवटी 1 चमच आगळ आणि थोडंसं पाणी टाकून मंद आचेवर 5 मिनिटं भाजी चांगली शिजवून घेऊया। आपली सुक्या बोंबलाची झणझणीत अशी भाजी रेडी आहे। त्यावर थोडीशी कोथिंबीर घालून घेऊया। सुक्या बोंबल्याच्या भाजी बरोबर गरम गरम तांदळाची भाकरी म्हणजे आहा, एकदम अप्रतिम लागते। अशा छान छान व नवीन नवीन रेसिपीसाठी माझ्या व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि कमेंट करा।